नमस्कार. आज आहे 26 जानेवारी. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या खात्यामध्ये आजच 7वा हप्ता जमा होणार आहे. 100% सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहेत. डबल पैसे जमा होणार. या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा होणार आहे. तसेच लाडक्या बहीण योजने अंतर्गत तुम्हाला आता 1500 रुपयाऐवजी लवकरच 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत. तसेच महिलांना पैठणी साडी सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे. तर या ठिकाणी बघा ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडीचा गिव्ह अवे करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर बघा ही साडी कोणाला मिळणार? ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 1,00,000 सबस्क्रायबर मराठी अनिकेत चॅनलवरती पूर्ण होतील त्या दिवशी ही पैठणी साडी भेटमध्ये देण्यात येणार आहे. ठीक आहे. आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातली अपडेट पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला 1500 रुपये आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. जवळपास 24 जानेवारी पासून सकाळी 8 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. ठीक आहे. आज तारीख आहे 26 जानेवारी. आज सकाळी 8 वाजल्यापासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला 1500 रुपये मिळाले असतील तर येस कमेंटमध्ये टाका. नसतील मिळाले तर नो टाका. ठीक आहे. तर बघा आता ज्या महिलांना अजूनपर्यंत जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना पैसे कधी मिळणार? तसेच तुम्हाला जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच ज्या लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे तो कधी मिळणार? तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींनो फटाफट आपले बँक खाते चेक करा. तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांना पैसे मिळालेले आहेत. SMS सुद्धा आलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेचा. तुम्हाला पैसे मिळाले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. नसतील मिळाले तर आता कधीपर्यंत पैसे मिळतील त्याविषयी आपण अपडेट व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांच्यासाठी खुशखबर. जानेवारी महिन्याचे 1500 रुपये खात्यात जमा. बघा लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. बघा त्या संदर्भातला आकडा सुद्धा समोर आलेला आहे. किती महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7वा हप्ता जमा झाला आणि कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार नाही त्याविषयी सुद्धा अपडेट आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलमध्ये पाहिलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा पैसे जमा असं का लिहिले होतं. आता त्याविषयी आपण माहिती पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे कसे जमा झालेले आहेत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट 26 जानेवारी आज आहे. आजपर्यंत सर्व महिलांना सर्व लाभार्थ्यांना निधी हा जमा करण्यात येणार आहे. बघा विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे शुक्रवारपासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळपासून लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर बघा 24 तारखेपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा करणारी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेतून 2.5 कोटी महिलांना लाभ मिळाला. पुन्हा महायुती सरकार निवडून आल्यापासून ही योजना पुन्हा कधी सुरू होणार अशी विचारणा होत होती. महायुतीने जाहीरनाम्यात 2100 रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन दिले होते. तर बघा सकाळी 8 वाजल्यापासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 1500 रुपये आज सकाळी सुद्धा 8 वाजल्यापासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा होत आहे. या ठिकाणी बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा SMS येतो. डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर. तर या ठिकाणी बघा हा 24 जानेवारीचा नंबर आहे. असाच SMS 25 जानेवारीला सुद्धा आलेला आहे. आणि आज 26 जानेवारीला सुद्धा अनेक महिलांना SMS आलेला आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्याचे. सकाळी 8 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होते. तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी गोष्ट महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता बघा 24 जानेवारी पासून 2025 रोजी शुक्रवारी सकाळी ठीक 8:48 अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले होते. तर उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये काल आणि आज सुद्धा पैसे जमा होत आहेत. तर आता बघा आकडा समोर आलेला आहे की आतापर्यंत किती महिलांना 7व्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आतापर्यंत बघा 1,30,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजेच 30 लाख महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो या ठिकाणी बघा जवळपास 1,30,00,000 महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
ठीक आहे. तर त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा महिलांना आतापर्यंत 10,500 रुपये जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. तर बघा लाडकी बहीण योजनेचे जवळपास महिलांना आतापर्यंत 7 हप्ते मिळालेले आहेत. त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर बघा तुम्हाला प्रत्येक हप्त्यानुसार दर महिन्याला 1,500 रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट बघा आतापर्यंत 7 हप्त्याचे मिळून महिलांना 10,500 रुपये मिळालेले आहेत. 1500 गुणिले 7 आपण जर या ठिकाणी टोटल केली तर बघा जवळपास लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 10,500 रुपये जमा झालेले आहेत. आता महिलांच्यासाठी अजून एक खुशखबर आहे. हे 10,500 रुपये तुम्हाला मिळालेच आहेत. आता तुम्हाला परत एकदा 1,500 रुपये मिळणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2,100 रुपये मिळणार आहेत. आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर जे 1,500 रुपये मिळणार आहेत, हे 1,500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे असणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्याचे तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत ते असणार आहेत 2,100 रुपये. ठीक आहे. तर बघा 10,000 प्लस 500 अधिक 1,500 बघा पुढच्या महिन्याचे असे मिळून तुम्हाला टोटल मग 12,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजेच 8वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये आहेत. त्या संदर्भात आता अपडेट समोर आलेले आहे, की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून सरकारने डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे 2,47,00,000 महिलांना दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट अशातच सरकारकडून या योजनेचा 7वा हप्ता पण महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. तर बघा आतापर्यंत जवळपास 1,30,00,000 महिलांना पैसे मिळालेले आहेत. त्यानंतर बघा परंतु अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचा 7वा हप्ता जमा झालेला नाही. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकार पुढील बघा आज आज तर बघा आज तारीख आहे 26 जानेवारी. आज 100% महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. जर कोणत्या महिलांना आज पैसे नाही मिळाले असं सांगतोय, तर बघा 30 जानेवारी 2025 पर्यंत या योजनेचे पैसे प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. जेवढ्या पण महिलांचा अर्ज या योजनेसाठी मंजूर आहे, पात्र आहेत, जेवढ्या पण पात्र महिला आहेत, अशा सर्वच महिलांना 30 तारखेपर्यंत नक्कीच पैसे मिळणार आहेत. बघा आजच भरपूर महिलांच्या खात्यामध्ये संध्याकाळपर्यंत पैसे जमा होऊन जातील. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा जानेवारी महिन्याचे जे 1,500 रुपये आहेत ते जर तुम्हाला अजूनपर्यंत आले नसतील किंवा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जरी तुम्हाला पैसे आले नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे आता त्याविषयी माहिती सांगतो. तर बघा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या खात्यात लाडकी बहिणींचा 7वा हप्ता जमा केला आहे. त्यामध्ये अनेक महिलांना पैसे जमा झालेला SMS सुद्धा आलेला आहे व महिलांना पैसे जमा झालेला मेसेज आलेला नाही. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेचा पैसे जमा झालेला SMS आलेला नाही, त्या महिलांनी आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन आपले बँक पासबुक तपासून घ्यावे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला SMS जरी आलेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला समजू शकते की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत की नाही. कारण की या ठिकाणी बघा ज्यावेळेस तुम्ही तुमचा बँकेचा बॅलन्स चेक करणार आहात त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जानेवारी महिन्याचे आलेले आहेत की नाही. या पद्धतीचा वापर करून तुम्ही ही माहिती चेकआउट करू शकता. तर बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला 7वा हप्त्याचे पैसे या ठिकाणी 24 तारखेपासून ते 26 जानेवारी आजपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे. जर कोणत्या महिलांना आज 26 तारखेला पैसे नाही मिळाले तर त्यांनी काळजी करायची नाहीये. 27 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 100% हे पैसे जमा होणारच आहेत. ठीक आहे. त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाहीये. आता बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता तुमच्या खात्यामध्ये एक्झॅक्टली पैसे कधी येतील? तर बघा ज्या महिलांना अजूनपर्यंत 7वा हप्ता आलेला नाही, तर बघा 26 जानेवारी पर्यंत तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता येणार आहे. सर्व महिलांना हा सन्मान निधी आज रात्रीपर्यंत वितरित करण्यात येणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत. जरी आज कोणत्या महिलांना पैसे नाही आले त्यांना उद्या किंवा परवापर्यंत पैसे 100% जमा होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर आता आपण 8व्या हप्त्यासंदर्भात अपडेट पाहूया. तर बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो लवकरच वितरित करण्यात येणार आहे आणि दर महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो महिलांना लवकरच आणि ठराविक कालावधीमध्ये वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे बघा फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे अशी अपडेट